नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरला आपण प्रकरण 2 मधला जो सी हा पॉईंट आहे तो आपण संपवलेला होता आणि आपण आता आजच्या लेक्चरला प्रकरण 2 मधला शेवटचा डी हा जो पॉईंट आहे तो आपण आजच्या लेक्चरला पाहणार आहोत. म्युच्युअल फंड किंवा त्यालाच परस्पर निधी असं म्हटलं जातं. म्युच्युअल फंड आता मराठीमध्ये परस्पर निधी आहे, परंतु त्याच्यापेक्षा म्युच्युअल फंड हाच शब्द लोकप्रिय झालेला आहे. अलीकडील काळात भांडवल बाजारातील गुंतवणुकीचे एक नवीन साधन म्हणून म्युच्युअल फंड योजनेला खूपच महत्त्व असलेले दिसून येते. म्हणजेच गुंतवणुकीचे एक नवीन माध्यम किंवा गुंतवणुकीचे एक नवीन साधन म्हणून म्युच्युअल फंडाची जी योजना आहे ती आज लोकांपुढे आलेली आहे आणि ती सर्वत्र लोकप्रिय होत असलेली आपल्याला दिसून येते. भारतात 1986 मध्ये सर्वप्रथम युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाने म्हणजेच UTIने म्युच्युअल फंड योजना इंडिया फंड या नावाने सुरू केलेली होती. या फंड योजनेत भारतीय व परदेशी नागरिकांच्या ठेवी गोळा करण्यात आलेल्या होत्या. म्हणजे इंडिया फंड या नावाने UTIने जी पहिली योजना सुरू केलेली होती म्युच्युअल फंडाची, तर त्यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी ही भारतीय लोकांप्रमाणेच परदेशी लोकांना सुद्धा देण्यात आलेली होती. त्यामुळे भारतीय आणि परदेशी लोकांच्या ठेवी या योजनेमध्ये गोळा करण्यात आलेल्या होत्या. या योजनेला प्रचंड यश मिळाल्यामुळे UTIने मास्टर शेअर या नावाने आपली दुसरी म्युच्युअल फंडाची योजना सुरू केली. मात्र ही योजना फक्त भारतीय लोकांसाठीच सुरू करण्यात आलेली होती. आता या ठिकाणी एक फरक लक्षात घ्यायचा आहे की पहिली म्युच्युअल फंडाची जी योजना होती इंडिया फंड या नावाने सुरू केलेली, म्हणजे म्युच्युअल फंडाच्या योजनेचं नाव इंडिया फंड असं ठेवण्यात आलेलं होतं. या योजनेचं नाव जरी इंडिया फंड असलं तरी या फंडामध्ये पैसे गुंतवणूक करण्याचा अधिकार भारतीय लोकांप्रमाणेच परकीय लोकांना सुद्धा परवानगी देण्यात आलेली होती. परंतु मास्टर शेअर या नावाने जी दुसरी योजना सुरू केलेली होती त्या योजनेमध्ये मात्र फक्त भारतीय लोकांना गुंतवणूक करण्याची परवानगी देण्यात आलेली होती. या दोन्हीही योजनाला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे पुढे स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक, बँक ऑफ बडोदा या बँकांनी ही म्युच्युअल फंड योजना सुरू केलेली होती. म्हणजे थोडक्यात ज्या राष्ट्रीयकृत बँका होत्या किंवा ज्याला आपण नॅशनल बँका किंवा सरकारी बँका असं म्हणतो, तर या राष्ट्रीयकृत किंवा सरकारी बँकांनी म्युच्युअल फंडाची जी योजना आहे ती योजना सुरू केलेली होती. फक्त सरकारी बँकांनी, खाजगी बँकांनी ह्या योजना सुरू करण्याचा प्रयत्न केलेला नव्हता. तर या पद्धतीनं फक्त सुरुवातीच्या काळामध्ये राष्ट्रीयकृत बँका ज्या आहेत त्यातल्या काही महत्त्वाच्या प्रमुख आणि मोठ्या बँकांनी म्युच्युअल फंडाची योजना सुरू केलेली होती. तसेच LIC, GIC म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन, IDBI, भारतीय औद्योगिक विकास बँक असं त्याला म्हटलं जातं. तर अशा ह्या ज्या बिगर बँकिंग वित्तीय संस्था होत्या त्या संस्थांनी देखील हळूहळू ही योजना सुरू केलेली होती. या योजनेमुळे बँका आणि वित्तीय संस्थांना ठेवी गोळा करण्याचे एक नवीन साधन उपलब्ध झालेले होते. आता म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचं जसं नवीन साधन मिळालं, त्याच पद्धतीने बँका आणि वित्तीय संस्थांना ठेवी गोळा करण्याचे एक नवीन साधन उपलब्ध झालेलं होतं. म्युच्युअल फंडाचा अर्थ आणि व्याख्या ही संकल्पना बँका, वित्तीय संस्था व गुंतवणूकदार यांच्याशी संबंधित आहे. अनेकदा सर्वसामान्य गुंतवणूकदार शेअर मार्केटबद्दल फारशी माहिती नसल्यामुळे इच्छा असूनही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकत नाहीत. म्हणजे जर आपण सर्वसामान्य लोकांच्या बचतीचा जर विचार केला, गुंतवणुकीचा जर विचार केला, तर आपल्या असं लक्षामध्ये येतं की सर्वसामान्य लोक हे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायला शक्यतो तयार होत नाहीत, कारण त्याच्यामध्ये धोका जास्त आहे असा सर्वसामान्य लोकांना वाटतं. कारण तशा प्रकारचे घोटाळे मध्यंतरीच्या काळात शेअर मार्केटमध्ये झालेले होते. म्हणजे सेबीची स्थापना होण्यापूर्वी म्हणजे बरेच वर्षापूर्वी अशा पद्धतीचे काही शेअर मार्केटमध्ये घोटाळे झालेले होते आणि त्यामुळे शेअर मार्केटमध्ये ज्या ज्या लोकांनी पैसे गुंतवलेले होते त्या लोकांचं प्रचंड आर्थिक नुकसान झालेलं होतं, पैसे बुडालेले होते त्यांचे, आणि त्यामुळे एक प्रकारची भीती ही लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली होती. कारण शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणं म्हणजे लोकांना एक जुगार वाटतो किंवा एक जुगार वाटायचा आणि त्यामुळे अशा ठिकाणी पैसे गुंतवायचे धाडस हे सर्वसामान्य लोक करत नव्हते. आणि आजही तीच परिस्थिती आहे की शेअर मार्केटकडे शक्यतो आपण वळत नाही, कारण आपल्याला
शेअर मार्केटबद्दल फारशी माहिती नसते, शेअर मार्केटबद्दल आपण अज्ञानी आहे, त्यामुळे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यापेक्षा बँका किंवा पतसंस्था किंवा पोस्टामध्ये पैसे गुंतवणं आपण पसंत करतो. तर ही एकंदरीत परिस्थिती असल्यामुळे जर म्युच्युअल फंडाच्या योजनेच्या माध्यमातून म्हणजे आपली इच्छा आहे की आपल्याला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे आहेत, कारण शेअर मार्केटमध्ये जर आपण गुंतवणूक केली तर आपल्याला अधिक चांगला फायदा मिळू शकतो, अधिक चांगला नफा आपल्याला मिळू शकतो आणि त्यामुळे हा नफा प्राप्त करण्यासाठी आपली अशी इच्छा असते की आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करावी, परंतु त्याबाबत आपलं असणारं अज्ञान आणि त्यामुळे ही अडचण विचारात घेऊन बँकांनी म्युच्युअल फंडाची योजना सुरू केलेली आहे. म्हणजे म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून आपण इनडायरेक्ट किंवा अप्रत्यक्षरित्या शेअर मार्केटमध्येच गुंतवणूक करीत असतो. मात्र ही जबाबदारी आपण स्वतः न घेता बँका किंवा म्युच्युअल फंडाची योजना ज्या बँकेने सुरू केलेली आहे ती बँक गुंतवणूकदारांचा पैसा शेअर मार्केटमध्ये गुंतवण्याची जबाबदारी घेत असते आणि त्यासाठी खास फंड मॅनेजरची नियुक्ती केली जाते. आता ज्या बँकांकडून या योजना सुरू केल्या जातात त्या बँकांना प्रायोजक बँका असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ स्टेट बँकेने म्युच्युअल फंडाची योजना सुरू केली असेल तर स्टेट बँक ही प्रायोजक बँक असते आणि या म्युच्युअल फंडाच्या योजनेमध्ये लोकांचा पैसा सुरक्षित राहावा, लोकांना चांगला व्याज मिळावं यासाठी म्युच्युअल फंडामध्ये गोळा झालेला पैसा सुरक्षितपणे शेअर मार्केटमध्ये कसा गुंतवता येईल किंवा कसा गुंतवला पाहिजे यासाठी स्टेट बँकेकडून म्हणजेच प्रायोजक बँकेकडून फंड मॅनेजरची नियुक्ती केलेली असते. एक स्वतंत्र खास व्यक्ती नियुक्त केलेली असते म्हणजे नेमलेली असते आणि त्या मॅनेजरच्या मार्फत ही आपली गुंतवणूक होत असते. बँका लोकांकडून छोट्या मोठ्या बचती गोळा करतात आणि गोळा झालेला पैसा हा शेवटी कुठं गुंतवला जातो तर तो शेअर मार्केटमध्येच गुंतविला जातो. तर ही एकंदरीत शेअर मार्केटची जी संकल्पना आहे ती असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर व्याख्या, भांडवल बाजार किंवा शेअर बाजार आणि गुंतवणूकदार यांच्यातील मध्यस्थ किंवा दुवा म्हणजे म्युच्युअल फंड होय. भांडवल बाजार म्हणजे शेअर बाजार आणि गुंतवणूकदार म्हणजे तुम्ही आम्ही सर्वसामान्य जे आपण गुंतवणूकदार आहोत तो. तर ह्या शेअर मार्केट आणि आपल्यामध्ये मध्यस्थ किंवा दुवा म्हणून कोण काम करत असतं तर म्युच्युअल फंडची जी योजना आहे ती म्युच्युअल फंडाची योजना म्हणजे प्रायोजक बँका किंवा म्युच्युअल फंड मध्यस्थ म्हणून कार्य करीत असते. त्यानंतर म्युच्युअल फंडाचे प्रकार. म्युच्युअल फंडाचे प्रमुख 2 प्रकार सांगितले जातात, बंदिस्त निधी आणि खुला निधी. बंदिस्त निधीला क्लोज एंडेड फंड असं म्हटलं जातं आणि खुल्या निधीला ओपन एंडेड फंड असं म्हटलं जातं. बंदिस्त निधी म्हणजेच म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवल्यानंतर ती विशिष्ट काळासाठी आपण गुंतवतो, म्हणजे 3 वर्षासाठी किंवा 5 वर्षासाठी हे पैसे गुंतवले जातात आणि मुदत संपल्याशिवाय हे पैसे आपल्याला म्युच्युअल फंडामधून काढता येत नाहीत. म्हणजे ते टाईम बॉन्डेड आहेत, वेळेचं त्याच्यावरती बंधन आहे आणि तो कालावधी पूर्ण झाल्याशिवाय समजा आपण 3 वर्षासाठी म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवलेले असेल आणि त्यासाठी आपण बंदिस्त निधी किंवा क्लोज एंडेड फंड हा जर आपण प्रकार निवडला असेल तर 3 वर्षासाठी हे पैसे आपल्याला त्यामधून काढता येत नाहीत. आणि खुला निधी याचा अर्थ ओपन एंडेड फंड म्हणजे तुम्ही खुला निधी ह्या स्कीममध्ये जर पैसे गुंतवलेले असतील, ओपन एंडेड फंडामध्ये जर आपण पैसे गुंतवलेले असतील तर आपल्याला ह्यामध्ये आपले पैसे आपण जे गुंतवलेले आहेत शेअर मार्केटमध्ये ते आपण कधीही शेअर विकू शकतो आणि कधीही आपण आपले पैसे काढून घेऊ शकतो. म्हणजे इथं शेअर्स खरेदी करण्यासाठी आणि शेअर्स विकण्यासाठी वेळेचं बंधन किंवा कालावधीचं बंधन असत नाही, म्हणून त्याला खुला निधी किंवा ओपन एंडेड फंड असं म्हटलं जातं. त्यानंतर म्युच्युअल फंडाचे महत्त्व. म्युच्युअल फंडाचे अनेक कारणांसाठी महत्त्व असलेले दिसून येते. एक म्हणजे बचतीला प्रोत्साहन. म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून लोकांच्या बचतीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जातो, कारण गुंतवणुकीचे एक नवीन माध्यम आपल्यापुढं निर्माण झालेलं असतं. म्हणजे आपण वर्षासाठी किंवा दर महिन्याला दर वर्षाला आपण जी काही गुंतवणूक करणार आहोत त्या गुंतवणुकीतला काही भाग आपण बँकेमध्ये, काही भाग आपण पोस्टामध्ये, काही भाग आपण इतर संस्थांमध्ये किंवा पतसंस्थेमध्ये वगैरे जर ठेवत असेल तर आपण जेवढी गुंतवणूक करणार आहोत त्यातला काही भाग जर आपण म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केला तर आपल्याला चांगला त्याचा फायदा मिळू शकतो. त्याला परतावा किंवा रिटर्न्स हा शब्द वापरला जातो. तर आपल्याला चांगला फायदा त्या माध्यमातून मिळू शकतो आणि त्यामुळे एका अर्थाने आपल्याला गुंतवणुकीचे एक नवीन माध्यम किंवा एक नवीन साधन हे म्युच्युअल फंडाच्या स्वरूपाने निर्माण झालेले आहे.
आणि त्यामुळे म्युच्युअल फंडाची जी योजना आहे ती योजना लोकांच्या बचतीला प्रोत्साहन देण्याचे कार्य करते असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरा फायदा आहे तो म्हणजे सामान्य गुंतवणूकदारांची सोय. म्युच्युअल फंडाच्या योजनेच्या माध्यमातून आपण थेट शेअर मार्केटपर्यंत पोहोचू शकतो, पण डायरेक्ट नाही तर इनडायरेक्ट, म्हणजे म्युच्युअल फंडाच्या वतीनं आपण शेअर मार्केटमध्ये हे पैसे गुंतवू शकतो. आणि त्यामुळे आपल्या पैशाची काळजी घेण्यासाठी, आपल्या पैशाची, आपल्या गुंतवणुकीची जबाबदारी घेण्यासाठी बँकेने स्वतंत्र व्यक्तीची नियुक्ती केलेली असते. त्यामुळे आपल्याकडे म्हणजे आपल्यावरती कुठलीही जबाबदारी राहत नाही. त्यामुळे जरी आपल्याला शेअर मार्केटबद्दल फारशी माहिती नसली, शेअर मार्केटबद्दल आपण जरी अज्ञानी असलो, तरी देखील आपण सर्वसामान्य गुंतवणूकदार या म्युच्युअल फंडाच्या योजनेमध्ये पैसे गुंतवू शकतो. म्हणून सामान्य गुंतवणूकदारांची एका अर्थाने सोय झालेली आहे. त्यानंतर तज्ज्ञ मार्गदर्शनाचा लाभ. आपण बऱ्याच वेळा आत्तापर्यंत चर्चा केलेली आहे की बँकांनी म्युच्युअल फंडाचं नियंत्रण करण्यासाठी, म्युच्युअल फंडाचं व्यवस्थापन करण्यासाठी तज्ज्ञ व्यवस्थापकाची नेमणूक केलेली असते. त्यामुळे त्या तज्ज्ञ व्यवस्थापकाच्या मार्गदर्शनाचा लाभ गुंतवणूकदारांना होत असतो. समजा आपण म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवलेले आहेत आणि आपल्याला जर काही अडचण असेल, आपल्याला जर काही शंका असतील, तर आपण त्या बँकेने नेमलेल्या तज्ज्ञ मार्गदर्शकाचा लाभ घेऊ शकतो आणि आपल्याला योग्य ते मार्गदर्शन केलं जातं. म्हणजे आपले पैसे कसे गुंतवले पाहिजेत, किती प्रमाणामध्ये आपण पैसे गुंतवू शकतो, आपल्याला किती परतावा मिळू शकतो, आपण शेअर्स कधी खरेदी करू शकतो, कधी विकू शकतो, आपली जी काही अडचण असेल त्या प्रत्येक अडचणीबाबत आपल्याला मार्गदर्शन मिळू शकते. त्यामुळे हा एक सर्वसामान्य गुंतवणूकदाराचा फायदा मानला जातो. त्यानंतर गुंतवणुकीचे विविधीकरण. म्युच्युअल फंडाच्या योजनेमध्ये बँका लहान म्हणजे वेगवेगळ्या लोकांकडून छोट्या मोठ्या बचती गोळा करीत असतात. गोळा झालेला हा जो पैसा आहे, हा पैसा बँका म्युच्युअल फंडाच्या वतीनं शेअर मार्केटमध्ये हा पैसा गुंतवितात. परंतु शेअर मार्केटमध्ये ही गुंतवणूक करत असताना केवळ एकाच कंपनीच्या शेअर्समध्ये हे पैसे लावले जात नाहीत, तर बँका गुंतवणुकीचं विविधीकरण करण्यासाठी, धोक्याचं प्रमाण कमी करण्यासाठी बँका काय करतात, तर अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये हे पैसे गुंतवले जातात. म्हणजे आपले पैसे एकाच कंपनीमध्ये जर गुंतवले आणि भविष्यामध्ये ती कंपनी जर बंद पडली किंवा अडचणीमध्ये आली, तर आपणही अडचणीमध्ये येऊ शकतो. त्यामुळे गुंतवणुकीचं जर विविधीकरण झालं, म्हणजे एका कंपनीऐवजी समजा 10 कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले आणि त्यातल्या एखाद्या कंपनीला तोटा झाला आणि राहिलेल्या 9 कंपन्यांना फायदा झाला, तर आपलं फारसं आर्थिक नुकसान होत नाही. म्हणजे कुठं ना कुठं तरी ते कव्हर होऊन जातं आणि त्यामुळे गुंतवणुकीचं विविधीकरण करण्यासाठी म्युच्युअल फंडाची योजना खूपच उपयुक्त ठरते. साहजिकच पुढचा फायदा होतो तो म्हणजे धोक्याचे प्रमाण कमी. म्युच्युअल फंडाच्या योजनेच्या माध्यमातून बँका गुंतवणुकीचं विविधीकरण करीत असतात. म्हणजे वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवित असतात आणि त्यामुळे आपल्या गुंतवणुकीबाबत धोक्याचे प्रमाण कमी होते. म्हणजे आपल्याला आता कोणत्याही प्रकारचे धोके राहत नाहीत किंवा निर्माण होत नाहीत, कारण आपले पैसे एकाच प्रकारच्या शेअर्समध्ये न गुंतवता वेगवेगळ्या शेअर्समध्ये गुंतवलेले असतात. त्यामुळे एखाद्या शेअर्सची किंमत घसरली तरी कुठेतरी दुसऱ्या शेअर्सची किंमत वाढलेली असते आणि त्यामुळे आपलं जे काही नुकसान आहे ते सहजपणे भरून निघू शकतं. म्हणून धोक्याचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून म्युच्युअल फंडाची योजना महत्त्वाची आहे. त्यानंतर गुंतवणुकीत तरलता म्हणजे रोखता. आपण जी काही गुंतवणूक म्युच्युअल फंडाच्या योजनेमध्ये करतो त्या गुंतवणुकीमध्ये तरलता असते. म्हणजे आपण वरती बघितले की खुला निधी, ओपन एंडेड फंड जर आपण घेतलेला असेल आणि आपल्याला समजा आपण त्यामध्ये 1,00,000 रुपये गुंतवलेले आहेत आणि काही दिवसानंतर आपल्याला अचानकपणे समजा पैशाची गरज भासली, तर आपण जे 1,00,000 रुपयाचे शेअर्स खरेदी केलेले आहेत ते शेअर्स आपण विकून आपले 1,00,000 रुपये आपण रिकामे करू शकतो किंवा आपण परत घेऊ शकतो. म्हणजे ह्याचाच अर्थ आपल्याला जेव्हा पैशाची गरज असेल तेव्हा आपण आपल्याकडचे शेअर्स विकू शकतो आणि त्या शेअर्सचं रूपांतर आपण रोख पैशामध्ये करू शकतो. म्हणून गुंतवणुकीत तरलता आहे असं म्हटलं जातं. त्यानंतर करविषयक सवलतींचा लाभ. म्युच्युअल फंडाच्या योजनेच्या माध्यमातून कर भरणाऱ्या व्यक्तीला, म्हणजे जे गुंतवणूकदार आहे त्या गुंतवणूकदाराला जर कर भरावा लागत असेल, गुंतवणूकदार जर नोकरदार असेल आणि जर त्याला इन्कम टॅक्स भरावा लागत असेल, तर
इन्कम टॅक्समधून सवलत मिळण्यासाठी म्युच्युअल फंडातली योजना ग्राह्य धरली जाते. अंडर 80C किंवा कलम 80C नुसार म्युच्युअल फंडामध्ये गुंतवलेले पैसे जे आहेत त्या पैशापासून उत्पन्न कर किंवा ज्याला प्राप्ती कर असं म्हटलं जातं किंवा ज्याला आपण इन्कम टॅक्स असं म्हटलं होतं, तर इन्कम टॅक्समधून काही प्रमाणामध्ये सूट दिली जाते. म्हणजे तेवढ्या रकमेवरती टॅक्स आकारला जात नाही. आणि म्हणून जे कर भरणारे करदाते आहेत त्या करदात्यांना आपला कर वाचविण्यासाठी किंवा कराचे प्रमाण कमी करण्यासाठी म्युच्युअल फंडामधली गुंतवणूक ही फायदेशीर ठरते. म्हणून त्याला करविषयक सवलतींचा लाभ असं म्हटलं जातं. त्यानंतर मर्यादित खर्च म्युच्युअल फंडाची योजना सुरू करण्यासाठी, तिचं व्यवस्थापन सुरू करण्यासाठी आणि ही योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रायोजक बँकांना सुरुवातीच्या काळामध्ये काही खर्च करावा लागतो. परंतु हा खर्च जर विचारात घेतला तर बँकांना इतर खर्चाच्या तुलनेने म्युच्युअल फंडाच्या योजनेसाठी येणारा जो खर्च आहे तो खूपच कमी आहे. आणि म्हणून बँकांना म्युच्युअल फंडाची योजना सुरू करणं फायदेशीर ठरतं किंवा परवडतं. त्यानंतर पुढचा फायदा आहे तो म्हणजे बँकांना उत्पन्न मिळण्यासाठी म्युच्युअल फंडाची योजना मदत करते. कारण म्युच्युअल फंडाच्या योजनेच्या माध्यमातून आपण जेव्हा गुंतवणूक करतो तेव्हा आपल्याला मिळालेल्या नफ्यापैकी किंवा फायद्यापैकी काही भाग बँका कमिशन म्हणून घेत असतात आणि त्या कमिशनच्या रूपाने बँकांना उत्पन्न मिळू शकते. म्हणून म्युच्युअल फंडाची योजना जशी गुंतवणूकदारांना फायद्याची आहे, सर्वसामान्य लोकांना फायद्याची आहे, त्याचप्रमाणे ही योजना बँकांना उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टिकोनातून देखील फायद्याची मानली जाते. त्यानंतर भांडवल बाजाराचा विकास घडून येण्याच्या दृष्टिकोनातून म्युच्युअल फंडाची योजना ही महत्त्वाची मानली जाते. तर अशा पद्धतीने म्युच्युअल फंडाच्या योजना जो भाग होता आपला शेवटचा या प्रकरणामधला डी हा जो घटक होता तर तो भाग आपला या ठिकाणी संपलेला आहे. याच्यामध्ये आपण म्युच्युअल फंड म्हणजे काय, म्युच्युअल फंडाचे प्रकार आणि म्युच्युअल फंडाचे महत्त्व किंवा फायदे हा भाग आपण पाहिलेला आहे. तर अशा पद्धतीनं आपला दुसऱ्या जे प्रकरण आहे ते प्रकरण पूर्णपणे संपलेलं आहे आणि आपण पुढच्या लेक्चरला तिसरं प्रकरण सुरू करणार आहोत. तर त्यापूर्वी परत एकदा तुम्हाला सूचना आहेत, अजूनही कोणी परीक्षा फॉर्म भरले नसेल तर ते भरा. विदाऊट लेट फीची आपली मुदत वाढवलेली आहे आणि आपल्याला अजूनही फॉर्म भरण्याची संधी आहे. अजूनही तुमच्या मित्रमैत्रिणी कोणी जर भरलेले नसतील तर त्यांना देखील आठवण करून द्या. त्यानंतर तुम्हाला काही दिवसामध्ये ऑब्जेक्टिव्ह दिले जातील आणि आत्ता सहकार म्हणजे आपला जो कोऑपरेशनचा पेपर आहे त्या कोऑपरेशनच्या पेपरचे काही ऑब्जेक्टिव्ह मला मिळालेले आहेत ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती दिले जातील. जरी हा पेपर जोशी सर शिकवत असले तरी त्याचे ऑब्जेक्टिव्ह आहेत त्या ऑब्जेक्टिव्ह आमच्यापर्यंत म्हणजे तुमच्यापर्यंत ते पोहोचवण्याची व्यवस्था केली जाईल. आणि इकॉनॉमीचे सुद्धा तुम्हाला प्रश्न ऑब्जेक्टिव्हचे दिले जातील. जे तुमच्यापुढं प्रश्न येणार आहेत ते तुम्ही लिहून घ्यायचे आहेत आणि म्हणजे तुमच्या परीक्षेच्या तयारीच्या दृष्टिकोनातून तुम्हाला ते फायद्याचं ठरेल. तर अशा पद्धतीनं आपला जो हा म्युच्युअल फंड योजनेचा जो भाग होता तो आपला संपलेला आहे आणि परीक्षेसाठी आपल्याला एकूण 3च प्रकरणं आहेत. म्हणजे प्रकरण 1, 2 आणि 3 चौथं प्रकरण तुम्हाला परीक्षेसाठी विचारलं जाणार नाही. म्हणजे परीक्षेसाठी तुम्हाला त्या अभ्यासाला असणार नाही. एकूण 3 प्रकरणांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. 3 प्रकरणावरचे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. तुम्हीही जर ते तुमच्याकडे पुस्तक वगैरे असतील तर तुम्ही ते ऑब्जेक्टिव्ह तयार करून घ्यायचे आहेत आणि आपण अशा पद्धतीनं अधिक चांगल्या प्रकारे परीक्षेची तयारी करणार आहोत. तर आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. धन्यवाद.